तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट ट्रेन या चॅनलवरती परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघितलं होतं, की आज तुमचा एम-बी-एचा सेकंड इयरचा फर्स्ट पेपर होता. अ, एंटरप्रेन्योरशिप, इनोव्हेशन अँड डिसिजन थिंकिंग. तर आपण जी व्हिडिओ आधी अपलोड केली होती, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक असणार आहे. तुम्ही जाऊन चेकआउट करा, की त्याच्यामधले 80 टू 90 क्वेश्चन आले होते. मी फुकट नाही सांगत, की आपले व्हिडिओ बघत तर त्याच्यामधलेच तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे हे पण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला बेनिफिट नक्की होणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ते 80 टू 90 क्वेश्चन आले होते. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम क्वेश्चन हे माझ्याच व्हिडिओमधले आले होते. मी सगळे क्वेश्चन दिले होते. ओव्हरऑल पेपरवरती त्याचं तुम्हाला पूर्ण एनालिसिस पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे ते. मी सगळं तिथं एनालिसिस टाकलेलं आहे. तर आता आपण मंडेला पेपर आहे की ई-पी-एमचा पेपर आहे बरोबर? तर ई-पी-एमच्या पेपरमध्ये काय असतं की मोस्ट इम्पोर्टंट कोणकोणते क्वेश्चन आहे आपण ते बघणार आहे बरोबर? तर त्याच्या आधी तुम्हाला एक विनंती आणि एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण विनंती आहे, की तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. याच्यामध्ये तुम्हाला मी काय-काय ते सांगतो पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला चालू करूया, बरोबर? आता ई-पी-एमचा सब्जेक्ट आहे, बरोबर? ई-पी-एमला तुम्हाला मिनिमम 20-30 मार्काची थिअरी असेल, 20 मार्काला प्रॉब्लेम येतात. तर या तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन झाले, की तुम्हाला इथे यू-पी-आय आयडी दिलेला आहे. यू-पी-आय आयडीवरती तुम्ही ₹21 पे केले, तर तुम्हाला टेलिग्रामची ग्रुप प्रीमियम ग्रुपमध्ये ॲड करतील. आता ते कसं करायचं? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक आहे. तिथं आधी जॉइन व्हा. तिथं जॉइन झाल्यानंतर तुम्हाला तिथं काय-काय तुम्हाला बेनिफिट होणार आहे. तुम्ही ₹21 पे केल्यानंतर ते तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर तुम्ही पेमेंट केल्यानंतर त्या ग्रुपवरती स्क्रीनशॉट टाका आणि तुम्हाला प्रीमियम ग्रुपला ॲड करण्यात येईल. आता प्रीमियम ग्रुपचं बेनिफिट काय ते तुम्हाला सांगतो, की की मिनिमम तुम्हाला ह्या सब्जेक्टचे की तुम्हाला 20 मार्काला प्रॉब्लेम येतात, बरोबर? तुम्हाला मिनिमम 12 टू 14 म्हणजे 12 ते 14 प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईननुसार ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे मार्क तुमचे जाणार नाहीये. तर ते मी तिथं अपलोड केले. त्याचे बेनिफिट तुम्हाला होणार आहे. आपल्या चॅनलवरती तुम्हाला चॅनलवरती आहे की त्याच्यावरती फक्त 4 ते 5च प्रॉब्लेम आहे. तेवढे पण नाहीत. मिनिमम 2 ते 3च प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे टेलिग्रामला जॉइन व्हा. तुमचे एक दिवस आहे की याच्यावरती मिनिमम 20 10 मार्क तर फिक्स आहे. आलं तर 20 मार्काला पण प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मार्क जायला नको. त्यामुळे ₹21 तुम्ही कुठे पण चहा प्यायला गेले, कुठे गेले, बाहेर गेले तर ₹21 खर्च होतात. आणि हे ₹21 पे केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे बेनिफिट आहे. तुम्हाला बाकीचे पण सब्जेक्टचे मार्केटिंग असू, फायनान्सचे असू, त्याचे तुम्हाला इम्पोर्टंट क्वेश्चन तिथं प्रत्येक वेळेस भेटणार, एनालिसिस भेटणार आहे. आता तुम्हाला जसे इनडायरेक्ट टॅक्सेसचे असतात बाकी सब्जेक्ट त्यामुळे तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. सॉरी ही व्हिडिओ मोठी होती, पण तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन झाले होते, तुम्हाला नक्की बेनिफिट भेटणार आहे. आता माझा यू-पी-आय आयडी आणि टेलिग्रामच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये यू-पी-आय आयडी दिलेला आहे. ₹21 पे करा आणि या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक असेल तिथं नक्की जॉइन व्हा. तर आपण व्हिडिओला टाईम न घालवता चालू करूया, बरोबर? आता तुम्ही बघू शकता, की पहिला शब्द काय दिलाय डेफिनेशन ऑफ ई आता ई-पी-एमचं काय आहे, की तुम्ही त्याचं मीनिंग अँड डेफिनेशन फिक्स करून ठेवले, तर तुम्हाला 2 मार्क आणि 5 मार्कामध्ये आणि 10 मार्कामध्ये कुठे ना कुठे विचारणार आहे. म्हणजे तुमचे मिनिमम 10 ते 5 मार्क फिक्स झाले, बरोबर? त्याच्यानंतर तुम्हाला दिले काय एक्सप्लेन इन काय परफॉर्मन्स इव्हॅल्युएटिंग पॅरामीटर. हां, हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये काय विचारतात काय माहिती आहे का? की मी याच लास्टच्या चार्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन मी दिलेलं आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात, की तुमचं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल तर कसं होणार? तुमचं रिटेल असेल तर कसं होणार? नंतर तुमचं बँकिंग इंडस्ट्री असेल तर कसं होणार? किंवा तुमचे कोणकोणते पॅरामीटर करणार? किंवा नॉर्मल परफॉर्मन्स इव्हॅल्युएटिव्ह पॅरामीटर काय असतात? आता तुम्हाला मी सांगतो, की परफॉर्मन्स इव्हॅल्युएटिंग पॅरामीटर हे सगळ्यांमध्ये मोस्ट ऑफ द टाईम सेमच असतात. 4 मिनिमम मी अभ्यास केलाय, मी नोट्स काढलेल्या त्या नोट्स पाहिजे असेल तरी तुम्हाला टेलिग्रामला भेटतील. त्या टेलिग्रामला पण सांगतो जॉइन व्हा, की त्या नोट्स आहे बरोबर. त्या नोट्समध्ये असे 4 पॅरामीटर आहे. ते सगळ्यांमध्ये येतात. मग तुम्हाला अभ्यास करायची काय 10 मार्काला क्वेश्चन आला काही पण येतं. तुमचे 4 मार्क तर फिक्स आहे. आणि परफॉर्मन्स इव्हॅल्युएटिव्ह पॅरामीटर म्हणजे काय लिहिलं तुम्हाला 1 मार्क भेटणार. 5 मार्क तुम्ही न काय करता आणि डेफिनेशन केला तुमचे पाठ होणार आहे बरोबर. ओके. नंतर काय टाइप्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर अँड इट इज वर्किंग. आता तुमचे टाइप्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी कोणकोणते, त्याचे सेंटर कोणकोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी कर्व्ह. कोणकोणते रिस्पॉन्सिबिलिटी कर्व्ह आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर कन्सेप्ट ऑफ मार्केट व्हॅल्यू ॲडेड हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर व्हॉट इज ड्यू ड्यू पॉइंट अनालिसिस म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये मिनिमम
फक्त म्हणलं तर 12 ते 15 लय 15 क्वेश्चन आहे. तेवढे सगळे करा. मी एखादं एक्सप्लेन करायचं विसरलो, तर ते तुम्ही समजू नका की तो येणार नाही. याच्यामधले एवढं मोठं पुस्तक आहे, ज्याच्याजवळ 150-200 पानाचं, त्याच्यामधनं मी फक्त तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन दिलेले आहे. त्याच्यामध्ये पण जे रिपीटेड जास्त आहे, जे मोस्ट इम्पोर्टंट ते मी सांगतोय. ओके. हे बघा आता इथं इथं आलंच परत काय हां, सर हे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. मीनिंग ऑफ नॉन फायनान्शियल परफॉर्मन्स मेजर म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर तुम्हाला याचं ते फ्रेमवर्क कसं पाहिजे ते ते तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर तुम्हाला ट्रान्सफर प्राइसिंगचं मीनिंग माहिती पाहिजे. नंतर एक्सप्लेन द नीड अँड कन्सेप्ट ऑफ कॅपिटल बजेटिंग. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. कॅपिटल बजेटिंगची प्रोसेस आणि कॅपिटल बजेटिंगची नीड आणि कन्सेप्ट काय हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही अकाउंट आणि जे फायनान्स घेतले की त्यांना अकाउंटमध्ये कॅपिटल बजेटिंग काय थर्ड सेमिस्टरला होतं, सेकंड सेमिस्टरला पण होतं. त्यामुळे तुम्हाला हे याच्यामध्ये तुमचे मार्क जाता नको. मोस्ट ऑफ द रिपीटेड क्वेश्चन आहे कॅपिटल बजेटिंगची प्रोसेस म्हणजे काय. एक्सप्लेन द व्हेरियस टूल्स अँड टेक्निक यूज टू कॅपिटल स्ट्रक्चर. हा पण तुम्ही कॅपिटल स्ट्रक्चर कसं करता हा पण मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे की ते पण तुम्ही करा. ओके. आता त्याच्यानंतर दिलं एक्सप्लेन द व्हेरियस टेक्निक ऑफ कॅपिटल बजेटिंग. कोणकोणते कॅपिटल बजेटिंगचे टेक्निक आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर प्रोसेस ऑफ प्रोजेक्ट कंट्रोल हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे. प्रोजेक्ट कंट्रोल तुम्ही कसे करता आणि काय करतात ते. नंतर परफॉर्मन्स इव्हॅल्युएटिंग ऑपरेटर एबीसी अनालिसिस. आता एबीसी अनालिसिस म्हणजे काय माहितीये का की तुम्ही जे परफॉर्मन्स इव्हॅल्युएटिंग तिकडे केलं, तुम्हाला मी पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं तेच परफॉर्मन्स इव्हॅल्युएटिंग इथे आहे. याच्यामध्ये एबीसी अनालिसिस मध्ये कसं असतं, आपण जसं ऑर्गनायझेशन सप्लाय चेन मध्ये 70% दिलं होतं एबीसी अनालिसिसला, तिकडे जे दिलं होतं तेच अनालिसिस सेम इथे. फक्त एबीसी अनालिसिसचा फुल फॉर्म काय तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. नंतर हे दोन्ही पण नंतर मल्टिपल ऍट्रिब्यूट मेथड म्हणजे काय, त्याच्यावर सेल थेअरी म्हणजे अनालिसिस म्हणजे काय हे पण मोस्ट इम्पॉर्टंट. नंतर सोशल ऑडिट अँड प्रिन्सिपल ऑफ सोशल ऑडिट म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे. नंतर मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे, आपण माहित पाहिजे. आणि त्याच्यानंतर लास्टला दिलेलं आहे की फीचर ऑफ ई कॉमर्स. ओके. फीचर ऑफ ई कॉमर्स काय हे तुम्हाला माहित असतं की त्याचे फायदे काय की तोटे काय काय नाही, ई कॉमर्सचे काय फायदे येते. मिनिंग ऑफ केपीसी. आणि तुम्ही आजच्या इनोव्हेशन काय एंटरप्रेन्योरशिप इनोव्हेशन अँड डिसिजन थिंकिंग या या पेपरमध्ये पण तुम्हाला मॅट्रिक्स अँड परफॉर्मन्स की परफॉर्मन्स हे होतं की परफॉर्मन्स इंडिकेटर काय त्याचं मिनिंग तुम्ही केलं म्हणून तुम्हाला इथं पण करायची काय गरज नाहीये. नंतर मॅनेजमेंट ऑडिट म्हणजे काय, नंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट ऑडिट म्हणजे काय, आणि लास्टला हे सगळ्यांचा डिफरन्स दिलेला आहे मी. हा पण डिफरन्स एक करून घ्या तर बघू शकता. तुम्ही मशीन एवढ्या पटापटा एक्सप्लेन केले, काही टेन्शन नाहीये. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टेलिग्रामची, तिथे जॉईन व्हा. तिथे ₹20 पे करून स्क्रीनशॉट टाका. तुम्हाला मी प्रीमियम ग्रुपला ऍड करतो. ही सगळी पीडीएफ तिथे अपलोड केली. तुम्हाला माझ्या नोट्स पाहिजे असेल, आन्सर पाहिजे असेल याची विथ, ते पण तुम्हाला भेटून जातील. आणि प्लस तुम्हाला तिथं मी 12 क्वेश्चन, जे 12 to 14 क्वेश्चन जे सॉल्व क्वेश्चन आहे आणि जे पेपरला येऊन गेलेले आणि येऊ शकतात हे क्वेश्चन मी अपलोड केलेले. तर त्यासाठी आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत एकदा सांगतो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.